अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। तिन्ही पक्षाची यादी जवळपास कधी येईल, कारण की 2च दिवस आहे उमेदवारी अर्ज भरायला पहिल्या टप्प्यासाठी। 5 मिनिटात संपेल एवढं सोपं आहे। आम्ही चर्चा करतो आहे, चाचपणी करतो आहे आणि आमचे सर्व राज्याचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये पुढाकार घेऊन लवकरच या ठिकाणी जागा वाटप जवळपास झालंच आहे। पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल असं मला वाटतं। बावनकुळे साहेब, आपण जसं सांगताय चाचपणी सुरू आहे, अगदी अखेरच्या टप्प्यात आहे, पण मनसेच्या एंट्रीमुळे या चाचपणीला वेळ लिस्ट जाहीर करायला उन्हाळ्यामुळे वेळ होत नाही आहे। 5 मिनिटात संपेल अशी स्थिती आहे आणि आमची आता अंतिम चर्चा झाली आहे। निश्चितपणे लवकरच शिक्कामोर्तब होईल। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाताय या निवडणुकीमध्ये? मी सांगितलं वारंवार, माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारने 10 वर्षात गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या विकासाच्या योजना महाराष्ट्राला जे 10 वर्षात मिळालं ते 50 वर्ष मिळालं नाही। आमच्याकडे आकडेवारी आहे, म्हणजे 50 वर्षात घरकुलं किती लोकांना मिळाले, आमच्या सरकारमध्ये किती मिळाले, मी सर्व जाहीर करणार आहे। अन्नधान्याची आज राज्यामध्ये 7 कोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे केंद्र सरकारकडनं। आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राज्याच्या कृषी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होते आहे। आता 8 लाख शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर पंप, सौर ऊर्जेचे पंप सरकार देणार आहे। अशा अनेक योजना आहे। 45 योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, आर्थिक दुर्बल घटकांना मोदीच्या सरकारने न्याय दिला। 45 योजनाच्या माध्यमातून या 45 योजनेचे लाभार्थीचा डेटा जर घेतला, हा डेटा इतका मोठा आहे की आम्ही या डेटा जो आम्ही त्या घरोघरी चाललो आहे आणि मोदींचा नमस्कार सांगतो आहे। आणि जेव्हा मोदींचा नमस्कार सांगतो तेव्हा जनता ज्या पद्धतीने आमचं स्वागत करतो, आम्हाला मतदान करण्याकरता त्यांच्या मनातून जी त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं आहे, मला वाटतं 7-8% मतं वाढतील। ही स्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होईल आणि 51% मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये 45+ महायुती होईल। विकसित भारताच्या संकल्पाला, मोदीजींच्या संकल्पाला, विकसित भारताकरता लोक मतदान करतील। जनतेला एक कळतं देशाचं पंतप्रधान कोण व्हावं, तुम्हालाही कळतं कोण व्हावं। जेव्हा आमचे पत्रकार बंधू मतदान करायला जातील, तुम्ही सुद्धा विकसित भारताच्या संकल्पाला, मोदीजींना साथ द्याल असं मला वाटतं। एकनाथ खडसे लढणार नसल्यामुळे रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलली जाईल अशा पद्धतीची चर्चा होऊ लागली। एकनाथराव खडसे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने लढणार नाही आहे, त्यामध्ये त्यांनी पूर्वीच सांगितलं आहे। आणि रक्षाताई खडसे सिटिंग खासदार आहेत, काय नवीन खासदार आम्ही देतो आहे का? रक्षाताई खडसेचा पहिला हक्क आहे सीटवर, त्यामुळं कुणी काय केलं पाहिजे त्यांचा अधिकार आहे। पण आमच्या पक्षामध्ये रक्षाताई खडसे अत्यंत चांगल्या नेत्या आहेत, त्यांनी 10 वर्ष चांगलं काम केलं आहे आणि मला वाटतं पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे। कोण आता काय त्यांचा रोल करायचा ते करतील, पण आमचा क्लिअर आहे की रक्षाताईचं हे पहिल्यापासून सीट हे त्या ठिकाणी आम्ही दिलंच आहे, त्यामुळं यात काही नवीन नाही आहे। जंगलराजचा आरोप केला संजय राऊतांनी पुन्हा रोज काहीतरी। संजय राऊताबद्दल आमचे नितेश राणे बोलतील। विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांना लोकसभा लढवण्यासाठी वरिष्ठांनी सांगितले, मात्र त्यांची इच्छा नाही, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीचा जागा जो दाखवलं की मला लढायचं नाही, त्यामुळे जागा वाढपास तिला अडलाय अशी चर्चा। आमचे आशिष देशमुख जी आले आहेत ते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार बद्दल बोलतील। बीजेपी किस मुद्दे पर लेके चुनाव लड़ेंगे 2024 का और क्या एजेंडा रहेगा? देखिए, माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने 10 साल में मध्यम वर्गीय आर्थिक दुर्बल परिवारों के लिए